श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासमोर दैवशक्तीने आला आहे. याला दुर्लक्ष न करता संपूर्ण शेवटपर्यंत ऐका. आज तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहे आणि ही आनंदाची बातमी स्वामी त्या व्यक्तीकडून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे या स्वामी संदेशाला पूर्ण ऐका. यासोबत या स्वामी संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चांगलेच होणार हे मनात धरून चला. निश्चिंत राहा, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामींवर विश्वास ठेवून आपल्याला हवे असेल त्या गोष्टींसाठी प्रयत्न सुरू केले की वाटेत येणारे सर्व अडथळे आपोआप दूर होतात. विश्वास ठेव, जिथे संपेल मर्यादा तुझी, तून साथ देतो मी तुझी. करून पहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल काही शिल्लक नसताना. परिस्थिती ओढाताणीची असली तरी समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीच काही कमी पडत नाही. सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही तर असंख्य धडे आयुष्याचं शिकावं लागतं. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत छन्नीचा धाव सहन करता येत नाही तोपर्यंत दगडालाही देव होता येत नाही. त्यामुळे आपण घडणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावर किती परिश्रम केले पाहिजे, त्याच्यावर किती काम केले पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. शब्दात परकेपणाचा गंध आला की मायेचे फुलपाखरे कधीच उडून गेलेले असतात. संयम ही कडू वनस्पती आहे पण त्याची फळे नेहमीच गोड असतात. लक्षात ठेवा, कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचे नाते अजिबात नाही. तुम्हाला जेव्हा गरज असताना आदरासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब असतो. चंद्र दिसायला जसा आपल्या जवळ वाटतो तसंच काही माणसं आपल्याला जवळची वाटतात पण मात्र तो आपला भ्रम असतो. तुमच्या वाईट काळात लोकांनी तुमच्यासोबत उभं राहावं अशी तुमची अपेक्षा असेल तर तुमच्या चांगल्या काळात त्यांना जपायला शिका. आयुष्यातील सर्व गोष्टी बदलणार आहेत. थोडा धीर धरा. कोणाचे दिवस बदलतील तर कोणाची मनं बदलतील. काबाड कष्ट करून मिळालेले यश हे सोन्यासारखे अमूल्य आहे. अर्थात परिश्रमाशिवाय मोठे फळ मिळणे कठीण आहे. खराब असणारे सांडपाणी का दिलं म्हणून इवलसं रोपटं सुद्धा आपली वाढ थांबवत नाही. मग इतरांचे निगेटिव्ह विचार ऐकून आपण का थांबावं? मनाला न आवडणाऱ्या व स्वभावाला न पटणाऱ्या भूमिका पार पाडाव्या लागणारा चित्रपट म्हणजे आपलं आयुष्य. स्वामी म्हणतात, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. संशय अडचणीचा डोंगर निर्माण करतो पण जर स्वतःवर विश्वास असला की त्या डोंगरातून पण आपला रस्ता निर्माण करतो. तुमच्या चरणी मस्तक ठेवले मिळाली सुखाची सावली. स्वामी महाराज तुम्ही आमची गुरु माऊली. कर्माचं तत्व फार वेगळं असतं म्हणून कर्म करताना विचार करत जा. कारण कोणाचा आशीर्वाद वाया जात नाही ना कोणी दिलेला तळतळाट. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतो, खेळ त्याचा असतो. तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच खरा कर्मयोग आहे. निसर्गाचा भागाकार हा नियशेष असतो जो व्याजासकट सगळं परत करतो. स्वामींचा शिष्य होऊन आयुष्य जगणं याच्या इतकं भगत भाग्य दुसरं कोणतंच नाही. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेल असं नाही. दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी आधी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं असतं. प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी,
प्रत्येकाचा संघर्ष सुद्धा वेगवेगळा असतो, त्यामुळे स्वतःची तुलना कोणासोबत करू नका. खेळ तर चालू राहणार. प्रश्न हा आहे की आयुष्य आपल्याशी खेळत आहे की आपण आयुष्याशी खेळत आहोत. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा, आणि जर आपले प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावेच लागते. बस इतकंच लक्षात ठेवावं. राग हा माणसाचा किती पण हा मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे, नाहीतर रोग लाग न करल्यावर फायदा उचलायचं बघतात. त्यामुळे राग करणं हे चांगलं असतं काही ठिकाणी. जे बदलणे शक्य आहे ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा, आणि जे स्वीकारता येत नाही त्याच्यापासून दूर राहा. पण स्वतःला आनंदी ठेवा. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेच नाही. ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची आवश्यकता राहत नाही. जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्त्व असतं, कारण मागितलेला स्वार्थ असं दिलेलं प्रेम असतं. जीवनातील सर्वोत्तम तत्वज्ञान म्हणजे मन प्रसन्न ठेवणे. यामुळे आनंद मिळतो की नाही माहीत नाही, पण आनंदी मन नेहमी यशाकडे नेऊ शकते. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. आयुष्याच्या वाटचालीत संघर्ष एक अनिवार्य पाऊल आहे. तुम्ही त्यासाठी नेहमी तयार राहा आणि त्याचा सामना करण्यासाठी नेहमी सज्ज राहा. आनंदाने फुलवूया जीवनाचा सुंदर मळा, सद्विचारांच्या रेषाने रंगवूया मनाचा मळा. आपण हे सगळे मोठ्यांचा छोटेपणा आणि छोट्यांचा मोठेपणा नात्यांमधला आदर वाढवतो, आणि त्यामुळे नात्यांची वाढ होते आणि त्यातून प्रेम निर्माण होते. समाधानी राहण्यासाठी समस्येवर रडण्यापेक्षा त्यावर उपाय शोधण्याचा धाडसी प्रयत्न करा. जीवनातील आव्हाने स्वीकारा आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. विचार करण्यासाठी बोलणे अनिवार्य नाही, पण बोलण्यासाठी विचार करणे आवश्यक आहे. सध्या जीवनात दिखाऊपणा इतका वाढलाय की तुम्हाला सुखी राहण्यापेक्षा तुमचे सुख दाखवण्याची गरज वाढू लागली आहे. जी माणसे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कधीच कमी होऊ देत नाही. आयुष्य म्हणजे भावना आणि वास्तव यातील तडजोड. प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला भावना सोडून वास्तव स्वीकारावं लागतं. त्यामुळे लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही. तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचे मन जुळत नाही. क्षमा हे एक उच्च सद्गुण आहे, जो भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही प्रतिष्ठित ठेवत असतो. भरपूर कष्ट करून माणूस मोठा झाला तरी लोक नशिबावानच समजतात त्याला. लोक हे बोलतच राहणार, पण आपण आपलं काम करत राहायचं. दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्या पोट कधीच भरत नाही, आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही. आपल्याला कृतीने 1000 शब्दापेक्षा जास्त परिणाम साध्य करणे शक्य आहे. व्यवहारी माणसाकडून माणसाची माणुसकीची अपेक्षा ठेवू नका, कारण आपण अशी माणसं फायदा असेल तरच संबंध ठेवत असतात. जगातील फक्त मानव एकमेव प्राणी आहे ज्याला भगवंताने हसण्याची गुणवत्ता दिली आहे. गमावू नका. नेहमी आनंदी राहा, हसत राहा, हसवत राहा. दिवस सुंदर आणि आनंदी जाण्यासाठी जे तुम्हाला हवे ते इतरांना द्या, आणि मग बघा चमत्कार कसा होतो तुमच्या जीवनात. आयुष्यात उघडणार पान कोरं असतं. त्यात खोडाखोड करायची की सुबक अक्षरांनी सजायचे हे आपल्यावर अवलंबून असतं. विश्वासू व्यक्ती सोबत असला की भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते. त्यांच्या चेहऱ्यावरील भावच सर्व काही सांगतात. वाईट विचारांचं गवत हे आपोआप येतं. चांगल्या विचारांच्या गोष्टी नेहमी पेरावे लागतात. आज एक नवीन दिवस आहे आणि त्याचबरोबर नवीन संधी देखील आहे. प्रत्येक क्षणाचा पुरेपूर फायदा घ्या आणि तुमची सकाळ चांगली जावो. आपले स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य नेहमीच आपल्यामध्ये असते. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते.
ते काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होत असते. पैसा नष्ट झाला तरी चालेल, पण वेळ ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. तिचा योग्य वापर केल्याने तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. एक नेहमी लक्षात ठेवा, नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसते, मेहनत करूनच उघडावे लागते. सगळीच दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळीच दुःख दूर होतील. एकमेकांच्या भावना जपल्या की नातंही नकळत घट्ट होत जाते. दुसऱ्यांच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. आपल्याला मनात दोष असेल तर दुसऱ्याच्या मनातील चांगल्या भावना आपल्याला कशा कळतील? दुसऱ्याला नाव ठेवणारा त्याला बदनाम करू शकेल, पण त्यातून स्वतः चांगला आहे हे मात्र सिद्ध करू शकत नसतो. अंधार झाला तर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडतात. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवावी लागते. जीवनात काय होईल ही भीती का बाळगायची? प्रत्येक वेळी वाईट होईल हा विचार का करावा? ध्येयासाठी पुढे पुढे चालत राहा. काहीच मिळालं नाही तर निदान नवीन अनुभव तरी मिळेल. जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे. लोकांच्या आनंदासाठी वागलाही सत्कर्शीमध्ये नाचावे लागते. काही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो ना, पण ज्यासमोर इतका मोठेपणा की त्यांच्यासमोर असं वाटतं की या माणसासारखं माणूसच नाही. ज्याला कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, अशा माणसाला कोणीही दुःखी करू शकत नाही. दुःख आणि त्रास देवाची प्रयोगशाळा आहे, जिथे आपली क्षमता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जात असते. मन तुमचे सर्वात श्रेष्ठ मित्र किंवा शत्रू असते, त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे हे तुमच्या जीवनाचे सारांश आहे. वास्तव आणि विस्तवात हात घालायचा असेल तर चटके सहन करायची तयारी ठेवावी लागते. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. ज्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच. आठवणी या नेहमीच अस्वर्णीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो. हीच आयुष्याची गंमत आहे. जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य आपल्याला कमी पडेल. जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात आपला मोठेपणा समजावं. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकटसमयी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी. ताकदीची गरज त्यांनाच असते ज्यांना काही वाईट करायचे असते, नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते. कारण प्रेमानेच जग जिंकता येते. कोणाचा वाईट विचार केल्याने आमचं वाईट होणार नाही, कारण शेवटी करता आणि करविता हे स्वामीच आहेत. तुम्ही बांधत असणारे अंदाज आणि आम्हाला दिसत असणारा तुमच्या आयुष्यातला वास्तव यात खूप फरक आहे. म्हणून तुमच्यातील जे योग्य आहे तेच तुम्ही देता. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी उभे असतात ते आपले स्वामी. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. या स्वामी दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते, आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपं नाही. म्हणूनच पूर्वपुण्याई होत्या गाठी, म्हणून झाल्या स्वामीराज भेटी. अंतिम सत्य म्हणजे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ. पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्गे मोकळे करत असतात. आपली संगत आपले भविष्य घडवत असते. आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जाणणं महत्त्वाचं असतं. कोणी आपल्याला वाईट म्हटलं
तर फारसा मनावर घेऊन देऊ नये. या जगात असा कोणच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. भावनाप्रधान स्वभाव हा आता गुण राहिलेला नाही, तो गुन्हा आहे, शाप आहे. आपण ज्याच्यासाठी जीव टाकून खपतो तेही त्या भावनाप्रधान स्वभावाचा गैरफायदा घेतात. हल्ली कोण केव्हा एकटेपणा दाखवेल याचा भरोसा राहिला नाही. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्यात जे व्यक्ती आपल्याला पाठीशी देखील आपल्यासोबत प्रामाणिक असेल. स्वामी म्हणतात, ठाम राहायला शिका. निर्णय चुकेल तरी चालतील. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळायला पाहिजेत. अपेक्षा कधीच करू नका की तुमची स्तुती प्रत्येकजण करेल, पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करू नये. कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले चांगले असतात. निदान पुढे जाऊन आयुष्याची राखरांगोळी तरी नाही झाली होती. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते. पाय देता देता सावरले, कारण पाठीमागे ब्रह्मांडनायक स्वामी उभे होते. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवा आणि स्वामींवरती निसंकोच सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. तुझ्या मनात गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसतंय ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घ्यायचा प्रयत्न कर. खरं सत्य त्यातच आहे. श्री स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामी भक्ती होय. त्यांचे स्मरण कधीही वाया जात नाही. मूर्तीपूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे स्वामी सांगत असतात. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा. कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. ज्यांच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधीच हार मानत नाही, कारण ईश्वर त्यांच्या पाठीमागे कायम उभे राहतात. घाबरू नको. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीही होणार नाही. ज्या व्यक्ती जे विचार निर्मळ असतात आणि सकारात्मक असतात, स्वामी त्यांची मदत करायला कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतात. स्वामीराया, मी असं नाही म्हणत की माझ्या मार्गातील सर्व अडथळे तू दूर कर, पण ते सहन करण्याची ताकद तुम्ही मला द्या. भक्ती तर सर्वच करतात, परंतु भक्त प्रल्हादासारखी किंवा मीराबाईसारखी स्वतःला संपूर्ण समर्पित भावनाने भक्तीने जे जोखून देतात त्या व्यक्तीला मी साक्षात दर्शन द्यायला अजूनही येत असतो आणि येत राहील. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेम स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. कडूगोळी कधीही चावत नाही तर गेली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्याला चावत चगळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल तर जीवनात आणखी तुम्हाला दुःखी होईल. ज्यांच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधीच हार मानत नाही, कारण ईश्वर त्यांच्या पाठीशी कायम उभा असतो. ज्याच्यासोबत नेहमी राहा त्याच्यासोबत एक वेळ खरे वागा, पण खोटे वागू नका. परंतु त्याच्यापासून नेहमी दूर राहा. त्याची नियत खराब असू शकते. घरच्या दुःखाहून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं वागू नका. घरातील माणसे खुश असतील तर तुम्ही पण खुश राहणार हे कधीच विसरू नका. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर शक्य असे काहीच नाही. आपल्याकडे कुणी काहीही मागितले तरी यथाशक्ती देत जा. देवाचे आभार माना, कारण त्याने तुम्हाला देणाऱ्यामध्ये बसवले आहे, मागणाऱ्यामध्ये नाही.
अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते. आयुष्यात कोणतेही दुःख रोखण्याचा एकच उपाय म्हणजे काहीही आपले नाही, काहीही आपले नव्हते आणि काहीही आपले राहणार नाही हे सत्य स्वीकारणे. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज जे ज्याचे दैवत आहे त्याच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभव सत्य आहे. ओटात एक आणि पोटात एक असं कधीच वागू नका. आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं. जसे जसे तुम्ही यशस्वी होत जाता तसा लोकांचा दृष्टिकोन तुमच्याकडे पाहण्याचा वेगळा होत जातो. आपल्या जीवनात परमेश्वरावाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगू शकत नाही अशी वृत्ती बाळगण्यासाठी होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण. परमेश्वराचे नाम हेच आपल्याला जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले तर जीवनाचे सार्थक झाल्यावाचून राहणार नाही. नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम, दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनात उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय. मी इथे नाही, मी तिथे नाही, मी गेलो नाही, मी जात नाही, मी फक्त एका नामातच आहे. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहे. नामात किती प्रचंड शक्ती आहे अनुभव घेऊनच पहा. ज्याला 4 पैसे शिल्लक टाकावे असे वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करायची तीही कोणतीही कर्ज ठेवू नये. हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा यत्न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते तुमची रक्कम. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मूठमाती देणे जरुरी आहे. नंतर प्रेम कसे वाढेल याचा उद्योगाला लागावे. चुकूनसुद्धा कोणाचे मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे. माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांनासुद्धा वाटते, पण जे जात नाहीत असे झोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलटं वाढतील. तिकडे लक्ष देऊ नका. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे, म्हणजे विकार आपोआप कमी होत जातील. मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतके जपले पाहिजे. आपली बुद्धी आपल्याला समाधानप्रद नेत नाही तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे. अशावेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे मुंग्यांनी राणी जागेवरून हलवली की त्याच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात, त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्पे नाहीसे होतात. हे देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय. जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपभोग होणार नाही. याउलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार, भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ. भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे, सर्व त्यांच्या इच्छेने चालले असे मागणे आणि आपल्या प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे. असे केल्याने आपला अभिमान लवकरच नाहीसा होतो. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते
त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांच्याही सुटत नाही. मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो, याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे. आपण करते म्हटले, परंतु मग काय आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे? पण नसले करते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. हे सर्व रामाचे असून तोच सर्वांचा कर्ता आहे असे संत सांगतात. अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावे लागणार नाही. लहान मूल बाहेर खेळत असते, परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन तिच्याकडे धावते. याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते. जसा भगवंताचा चटका, तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव, तशी त्याची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यूसमयीची, परंतु त्या समयी माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही. मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो, असा मला काही करायचे राहिले नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे आणि मग भगवंत किंवा गुरु पाहून घेतील असे म्हणून आनंद राहावे. ज्ञानी होऊन नामस्मरण करणे किंवा भक्त होऊन नामस्मरण करणे एकच आहे. दोन्हीकडे भगवंत प्रेम मुख्य आहे. रामाला जाणते ते पाने शरण न जाता नेमतेपणाने शरण जावे. भगवंताकरिता कोणी कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसात प्रेम वाढवा आणि मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनांची कितीही आटापिटा केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे वाटू लागते. आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असते. उदाहरणार्थ भाजणी मिश्रण नसलेल्या एकच शुद्ध अन्न पचायला सोपे असते. जसे खरे त्याचप्रमाणे आपले अंतःकरण अगदी शुद्ध असावे, म्हणजे ते सर्वांमध्ये लवकरच मिसळते. पण आपल्या अंतःकरणामध्ये सर्वाचे मिश्रण असल्यामुळे ते सर्वांमध्ये समर्थ होऊ शकत नाही. जगातले आपले समाधान किंवा असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असते. माझ्याकरिता मी नसून मी लोकांकरिता आहे, माझ्याकरिता जग नसून मी जगाकरिता आहे, ही वृत्ती आपण मनात ठेवावी. कुणी असा विचार करीत नाही की जे आपण कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का, याचा विचार नाही असेच मिळते. ताजी जिलेबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलेबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती, आनंद मिळतो. काम करीत असताना सुद्धा उगाच इतर विचार मनात येतच ना, मग तसेच नामस्मरण करायला कोणतीही अडचण आहे. उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्या, हे बरे नाही का? गुरु आज्ञेत राहणे म्हणजेच आपला मान, अभिमान, शहाणपणा हे सर्व गुंडाळून ठेवून गुरु सांगितले तसे सबब न सांगता वागणे. भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे नाहीसे व्हावे म्हणून तळमळणारा जो असतो त्याचे साधन बरोबर चाललेले असते. मन परमेश्वराला अर्पण करावे व दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे.
पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती नाही वाटत. संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते. नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडील. म्हणून कसेही करून नाम घ्यावे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो, तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतच राहते. ठाकूरबुवांनी मुंबईत ठाकूरद्वार येथे राम मंदिर बांधले आहे. तेथे त्याच्या उजव्या बाजूस स्वामींचे छोटे देऊळ बांधले असून त्यात स्वामी महाराजांच्या पादुका स्थापन केल्या आहेत. या मंदिराची स्थापना ठाकूरदास बुवा उर्फ श्रीकृष्णदास बुवा यांनी केली आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचारांचं सामर्थ्य आहे. स्वामींची असेच प्रेमसंदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी घेईन. माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तू घे. फसवणूक करून यशस्वी होण्यापेक्षा प्रामाणिक राहून अयशस्वी होणे केव्हाही चांगले. स्वामी म्हणतात, पापाचं चालक होण्यापेक्षा पुण्यकर्माचं मालक बना. काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामींवर विश्वास ठेवा. संकट असू दे किंवा संकटाचा पहाड, स्वामी महाराज त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतातच. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते किंवा नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमवली आहे. काळाच्या बरोबर चालण्याची अजिबात गरज नाही. आपण सत्याबरोबर चालायचे. बस एक दिवस काळ आपल्या बरोबर चालेल. स्वामी म्हणतात, स्वतःचा आधार स्वतः असला ना की नको तिथं खचून जाणं कधीच नशिबात येत नाही. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल. प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्की असतो. गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची. माझे नाव घेत राहा, होणार नाही कधीच अनर्थ जर सोबत असतील स्वामी समर्थ. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पण पाय देता देता सावरलो, कारण पाठीशी स्वामी समर्थ उभे होते. पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. पैशाचा संग्रह करण्यापेक्षा माणसाचा संग्रह करा. पैशापेक्षा माणसाचे मोल हे अनमोल आहे. तुझी कोणती अडचण असू दे, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगतो, मी एका क्षणात दूर करेन. हा माझा शब्द आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकटातूनही तारुणी दिली तुम्ही आम्हाला साथ. अनंत अपराध घालून पोटी धरला माझा हात. हे स्वामीराया तुम्हीच माझा श्वास. मी आयुष्यभर राहील तुमचा दास. कठीण वेळसुद्धा हसून घालवतो, कारण मी नशिबावर नाही तर स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतो. उगाची भीतोसी भय हे पळू दे. वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे. जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. शांतपणे स्वामीसमोर बसा. आपली समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एक क्षणात दूर करतात. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही. समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. बाळा, जिच्यासाठी तू रडत आहेस ना, ती व्यक्ती तुला सोडून नाही गेली. ती व्यक्ती तुझ्या योग्यतेची नव्हती, तर मी स्वतः तिला तुझ्या आयुष्यातून दूर केलेले आहे. माहीत नाही काय जादू असते स्वामी महाराजांच्या चरणात. मुजरा करायला जितके खाली वागतो तितके मोठं झाल्यासारखे वाटते. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस. तुझे स्वप्न लवकरच साकार होईल. निश्चिंत राहा, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू.
मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वराची प्रार्थना केली पाहिजे. खचलेल्या मनात उभारी येते, अंधाराच्या रात्रीत चकाकी येते जेव्हा मन माझे स्वामी समर्थांचे गीत गाते. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला, कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे. त्यामुळे सुखाने जगा. उद्याची चिंता नको करू. ज्या स्वामींनी आजपर्यंत सांभाळ केलाय तो पुढे पण सांभाळून घेईल. एकदा लिहून तर बघ खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. भक्तिभावाने हाक मारून तर पहा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीच होणार नाही. अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील. फक्त एकदा मनापासून आणि श्रद्धेने खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पहा. दिवसातून किमान एकदा तरी स्वामींचे नामस्मरण करीत चला. तुमचे विघ्न टळून जातील. ज्या भक्ताला श्री स्वामी समर्थ नामाचे सामर्थ्य कळाले त्याला आयुष्यात कुठल्याही आधाराची आवश्यकता भासत नाही. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईन. हाच माझा तुला आशीर्वाद आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. माणूस सगळं काही विसरतो पण मिळालेली वागणूक कधीच विसरत नाही. म्हणून आपल्याकडून दुसऱ्यांना नेहमी आदरयुक्त वागणूक द्यावी. श्री स्वामी म्हणतात, तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यात तुम्हाला ईश्वरच दिसेल. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते, मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. स्वामी म्हणतात, सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. स्वामी सांगतात, मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे, पण जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. कुणाच्या आयुष्यात जायचं असेल तर आनंदाने घेऊन जा. दुःख तर त्यांच्या जवळ पहिल्यापासूनच असतं. झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकतो यातच जीवनाचा अर्थ असतो. स्वामी तुम्ही आहात म्हणून धीर येतो आयुष्यात. बरेचदा खचून जातो पण तुमचे दर्शन होताच एक वेगळेच बळ येते अंगात. पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे श्री सद्गुरू कृपा नव्हे, पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे श्री सद्गुरू कृपा. गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काही चांगले घडेल. नशीब जर चांगलं हवं असेल तर त्यासाठी तुमची कर्म पण चांगलीच असायला हवीत. त्यामुळे चांगली कर्म करा. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते स्वामी. जसे चांगले दिवस राहत नाही तसे वाईट दिवसही राहणार नाही, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात. ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहीत असते. त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा दाखवू नका.
होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. स्वामी सांगतात, या जीवनात काही वेळा नीती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण. पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं. जगण्यासाठी संघर्ष नसतोच कधी. संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. स्वामी म्हणतात, प्रत्येकात गुण आणि दोष असतातच. तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधता हे महत्त्वाचे. लोकांना तुम्हाला हरलेलं पाहायचे असते, पण आपण जिंकण्यासाठी बनलेलो आहोत हे सतत स्वतःला सांगायचे. जेव्हा सगळं संपलं असे वाटते तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो. फक्त देवावर विश्वास ठेवा. जे मिळालंय त्यातूनही आणखीन काहीतरी मिळालं पाहिजे. यामध्ये आपली एक महत्त्वाची गोष्ट हरवते, ते म्हणजे समाधान. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची 2 कारणं असतात. एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. स्वामी सांगतात, ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. माझ्यावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, जिवंत माणसाच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. स्वामी सांगतात, जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. नात्याच्या झाडाला जर विश्वासाचं पाणी आणि प्रेमाचं खत असलं ना, तर त्या झाडाला गैरसमजाची कीड कधीच लागत नाही. शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा. बाकी देवावर सोडा. जे होईल ते चांगलंच होईल. स्वामी म्हणतात, जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते. जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या, आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाहीत. विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखात आहे तर मी अलगद त्या संकटातून तुला बाहेर काढेल. ज्या व्यक्तीला आईबापाच्या कष्टाची जाणीव असते ती व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी ठरत नाही. स्वतःला एकटे कधीच समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहे, तुमच्यासोबत एक कला आहे, तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता. चला पुढे. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहीत आहे मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही आहे. मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. आपण एकटे आहोत असा विचार करून कधीही खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहा. स्वामी सांगतात, प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ परत कशी असेल हे सांगता येत नाही. मोठं व्हायला ओळख नाही, माणसाची मन जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजातून मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. कर्म तुझे चांगले, मग का उगाच करतोस काळजी. भिवू नकोस, स्वामी माऊली खंबीर तुझ्या पाठीशी. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार. प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिना नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे.
जी आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळतं तो कधीच एकटा पडत नाही. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो, हे लक्षात घ्या. केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेव, त्याचं फळ वेळ आल्यावर मिळतेच. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते. आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हाच साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्याला यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे, त्याचा सदुपयोग करा. स्वामी म्हणतात, पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देतं की मागायला काहीच उरत नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवायला लागतं. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाला टिकणारे सुख शांती समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाला टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने नक्कीच ठरवले पाहिजे. गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य या कलियुगात नाही. गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे. कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वरभक्तीहून उच्च स्थानावर विराजमान आहे. तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप सारे संसार उभे केले. अर्थात भगवंत नामस्मरणाने अनेकांचे कल्याणच झाले आहे. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याकरिता जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्ती करता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, तप, यज्ञ, साधना, तप, दान, धर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टीचा मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला अध्यात्म म्हणतात. ईश्वरप्राप्ती अध्यात्म हा प्रत्येक जीवनाचा मुख्य उद्दिष्ट आहे. परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीव गुरफटून गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वजन्माचे कर्म असतील तर आपण अध्यात्माच्या वाटेवर पूर्वसकृतानुसार अग्रेसर होऊ शकतो. परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसाररूप रोगाचे महान औषध आहे. त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे क्षुद्र शारीरिक रोगांची, दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण भजन केले पाहिजे. संबंध नाते त्यांच्याशी जुळतो ज्याच्याशी मागच्या जन्मी आपले नातेसंबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं. मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्म झाला. कमी तर प्रत्येकात असते,
पण 2 खूप चांगल्या गोष्टी आहे आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा धार्मिक श्रद्धा, एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आहे. साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परम शक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे. ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी मार्ग दाखवतात. स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस मी असताना? फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर. मी तुझ्या जवळच आहे. जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल. पण तुझी सेवा फुकट जाणार नाही हे लक्षात घे. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे. प्रत्येक दिवशी स्वामींचे आभार मानले पाहिजे की त्यांच्यामुळे आपण सगळे अनंत अडचणी, चिंता, प्रपंच असून देखील आनंदात आणि सुखात आहोत. आपले पुण्य आहे म्हणून आपण स्वामी सेवेत आलो आहे. आता आपल्याला स्वामींच्या बँकेत अनन्य भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि या अनन्य भक्तीच्या खात्यात श्री स्वामी समर्थ नामाची ठेवी जमा करायची आहे. या बँकेचे चालक, मालक, पालक स्वतः परब्रह्म आहेत. ही स्वामी नामाची ठेवी कधीच बुडणार नाही, उलट लाखोपटीने वाढून परत येईल. हे समर्था, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक वा घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस. माझ्यासाठी सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच यांना पाठवत असतोस. तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त होण्यासाठी स्वामीनाम घ्यावे लागते. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते. आपण भगवंताचे झाल्यास सुखी होऊ. भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही. परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचा व्हावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे. रावजी भिकाजी ढवळे उर्फ रावासाहेब ढवळे हे महाराजांचे मोठे भक्त होते. त्यांच्या मातोश्री श्रीकाशी क्षेत्री जाऊन राहिल्या होत्या. या पुण्यक्षेत्री आपला देह पडावा अशी त्यांची प्रबळ इच्छा होती. एकदा त्यांच्या मातोश्रींची प्रकृती फार बिघडली. त्यांनी रावसाहेबांना त्वरित निघून यावे अशी तार केली. तार येताच रावसाहेब महाराजांची आज्ञा मागण्यास आले. महाराज म्हणाले, बैठ किधर जाता. असा हुकूम झाल्यामुळे रावसाहेब स्वस्थ राहिले. पुढे मातोश्रीस आराम पडून त्यांची प्रकृती चांगली सुधारली. त्यानंतर परत 1 वर्षाने मातोश्रींची अशीच अवस्था झाल्याचे पत्र आले. त्यावेळीही श्री स्वामींनी आज्ञा दिली नाही. श्री समर्थांच्या वचनावर पूर्ण भरोसा ठेवून रावसाहेब गेले नाहीत. तिकडे मातोश्री पूर्ववत हिंडू फिरू लागल्याचे त्यांना पत्र आले. पुढे 3ऱ्या वर्षी असेच मातोश्रींची प्रकृती बिघडल्याचे पत्र आले व त्यात रावसाहेबांना पाचारण केले होते. महाराजांचा निरोप मागताच यावेळी मात्र महाराजांनी त्यांना जाण्याची आज्ञा दिली. तेव्हा रावसाहेब लगेच काशीस गेले. मातोश्रीस देवाज्ञा होऊन त्यांचा यथासांग विधी रावसाहेबांनी केला. पुढे काही दिवसांनी ते अक्कलकोटास महाराजांच्या दर्शनास गेले असता महाराज म्हणाले, पूर्वी गेला असतास तर गाय चिखलात रुतली असती. याचा अर्थ तू 1-2 वर्ष विनाकारण अडकून पडला असतास. महाराजांच्या बोलण्याचा अर्थ त्यावेळी कोणाला समजत नसे, पण मागून त्याचा मथितार्थ लक्षात येई तो असा, महाराजांच्या सेवेस तू मुकला असतास असा होता. महाराजांची रावसाहेबांवर पूर्ण कृपादृष्टी होती. एकदाशी समर्थांनी रावसाहेबास सोन्याने मढलेली रुद्राक्षाची माळ प्रसाद म्हणून दिली होती. ती त्यांनी पूजेत ठेवली. रावसाहेबांनी त्यानंतर संन्यास घेऊन धर्मकार्यात उर्वरित आयुष्य घालविले. महाराजांची भक्ती करून त्यांचा प्रचारही केला.
इसवी सन 1840च्या सुमारास ते पुणे येथे समाधिस्थ झाले. बाबाजी साधोबा पोस्ट खात्यात हुद्द्यावर होते. ते मेहनती व प्रामाणिक काम करणारे असून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अक्कलकोटास श्री स्वामींच्या दर्शनास नियमित येत असत. एकदा ते असेच दर्शनास आले होते. दर्शन घेऊन परत जाण्याची स्वामींची आज्ञा त्यांनी मागितली. महाराज म्हणाले, बैठ, किधर जाता. काय वेळ बसून परत आज्ञा मागण्यास गेले तेव्हा परत म्हणाले, नदी किनारे पार. बाबाजी परत तेथे बसले. त्यानंतर बाबाजींनी विचार केला, परत आज्ञा मागितली व असेच काही घडले तर गाडी चुकून सरकारी नोकरीस रजा लागेल व कामाचा घोटाळा होईल. म्हणून ते महाराजांचा डोळा चुकून निघाले. कडपगाव स्टेशनावर आले, पण गाडी कुठली? मुसळधार पाऊस पडत होता. स्टेशनावर बातमी आली, पावसामुळे कृष्णा नदीस महापूर येऊन कृष्णेचा पूल पडला. रातभर त्यांना स्टेशनवर थांबावे लागले. गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी आली. त्यावेळेस महाराजांनी आज्ञा न देण्याची व नदी किनारे पार या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला. मुंबईत सर जमशेदजी जिजाबाई दवाखान्यात सर कावसजींचे डोळ्यांचे हॉस्पिटल होते. तिथे इस्रायल जातीचा डोळ्यांचा डॉक्टर होता. त्यावेळी नाताळ्यामध्ये कुठेतरी पिकनिकला मुंबईची मंडळी जात असत. अशीच काही मंडळी गमती खातर म्हणून अक्कलकोटला जाण्यास निघाली. त्यांच्याबरोबर हे इस्रायल डॉक्टरही निघाले. सर्वजण स्वामींच्या दर्शनास आले. दर्शन घेऊन सर्वजण स्वामींसमोर उभे होते. त्यात हे डॉक्टरही होते. त्या डॉक्टरकडे पाहत स्वामी म्हणाले, क्यों कितने हजार आंखें तुमने फोडे. असा प्रश्न त्याला विचारताच तो डॉक्टर आश्चर्याने थक्क झाला. आपण डोळ्यांचे डॉक्टर आहोत हे महाराजांना कसे समजले याचा विचार तो करू लागला. महाराज हे अवतारी पुरुषच आहे अशी सर्वांची खात्री झाली. असेच अनेक दर्शनीय केवळ मजा म्हणून दर्शनास येत, पण ते पुढे महाराजांचे परमभक्त होत असत. या डॉक्टरांप्रमाणे अनेक जाती धर्माचे लोक श्री समर्थ भक्ते झालेत. शेअर मार्केटच्या वेळी मुंबईस पुष्कळ लोकांचे नशीब फळफळायचे. एकदा अशाच एका ब्राह्मणाने त्या धंद्यात बराच पैसा कमावला. त्या ब्राह्मणाने असा विचार केला की नुसता पैसा काय कमवायचा, आपल्याला एकदा पुत्रसंतान झाल्यास आपण धन्य होऊ असा विचार मनात येताच त्यांनी श्री दत्त नृसिंह सरस्वती गाणगापूर निवासी यांस पुत्रप्राप्ती झाल्यास 1,000 ब्राह्मण भोजन घालण्याचा नवस केला. एका वर्षातच त्या उभयतांना पुत्रप्राप्ती होऊन त्यांच्या आनंदास पारावर राहिला नाही. परंतु काही दिवसातच शेअर बाजार गडबडला व लोकांचे दिवाळे निघाले. त्यामध्ये या ब्राह्मणास दारिद्र्य प्राप्त झाले. पुढे काही धक्क्याने तो ब्राह्मण मृत्यू पावला. त्याच्या बायकोच्या मनात नवसाची गोष्ट घोळत होती व आपल्या हातून 1,000 ब्राह्मण भोजन कसे होणार याची तिला चिंता लागली. तितक्यात तिच्या शेजारीने तिला उपदेश केला की गाणगापुरात जाऊन पुत्रासह श्री दत्तांच्या पादुकांची तू सेवा कर, म्हणजे श्री दत्त आपला नवस फेडून घेतील. बाईला ती गोष्ट पटली व ती गाणगापूर येथे जाऊन श्री दत्त पादुकांची सेवा तेथे करीत राहिली व माझ्या नवऱ्याचं नवस फेडून घ्यावा अशी दत्तासमोर तिने विनंती केली. काही दिवसांनी तिला असा दृष्टांत झाला की तुला 1000 ब्राह्मणांना जेवण्यास घालवण्याची शक्ती नाही, तर अक्कलकोटास जाऊन श्री समर्थांना जेवण घालावे, म्हणजे तुझा नवस फिटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी बाई उठून अक्कलकोटास गेली व महाराजांच्या समोर दूरवर उभी राहिली. तिला पाहून महाराजांनी तिला जवळ बोलाविले व नैवेद्य करण्यास आज्ञा दिली. बाईने बरोबर शिधा आणला होता, त्याचा स्वयंपाक केला. महाराजांना तिथे जेवण दिले. त्यावर ढेकर देऊन महाराज तृप्त झाले व तिला म्हणाले, बाई, तुझे 1000 ब्राह्मण जेवले बरे. असे महाराजांचे शब्द ऐकून त्या बाईला धन्यता वाटली. महाराजांना हे कसे समजले की मला 1,000 ब्राह्मण भोजन घालवायचे होते याचे आश्चर्य वाटून बाईने महाराजांना कृतज्ञतापूर्वक नमन केले व आनंदाने मुंबईस परत गेली. हे स्वामी समर्थ महाराज, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ ही प्रार्थना नक्की करावी. स्वामीराया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा, पण मन विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि त्याचबरोबर आपल्या या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.